दिनांक 2 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा परंपरेनुसार श्री विठ्ठल सभा मंडप येथे संपन्न झाला। सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला शुभ्र वस्त्र तसेच रुक्मिणी मातेस मोत्यांचे दागिने, नथ आणि अलंकार परिधान करण्यात आले होते। रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातून गुलाल विठ्ठलाकडे नेण्यात आला। तिथे गुलालाचे उधळण केल्यानंतर विठ्ठलाची गुलाल रुक्मिणी मातेकडे नेण्यात आला। तिथेही गुलालाची उधळण करण्यात आली। दुपारी 2 वाजता विठ्ठल रुक्मिणी मातेची पाद्यपूजासह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य हरिभक्त परायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, संभाजी शिंदे, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश आनेचा यांच्या शुभ हस्ते पार पडली। यानंतर श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची अलंकाराने सजवलेली उत्सव मूर्ती या विवाह सोहळ्याच्या ठिकाणी म्हणजे श्री विठ्ठल सभा मंडपातील फुलांनी सजवण्यात आलेल्या शाही मंडपात आणण्यात आली। दोन्ही देवतास मुंडावळ्या बांधून आणल्या गेल्या। यानंतर अंतरपाठ धरले आणि मंगलाष्टकास सुरुवात झाली। त्यामध्ये मंदिर समितीचे सहअध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंगलाष्टका म्हटली। मंगलाष्टक झाल्यावर सर्व उपस्थित भाविकांनी शाही विवाह सोहळा साजरा केला। यावेळी मंदिर समितीमार्फत संत तुकाराम भवन येथे भोजनाची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आली होती। विवाह सोहळा पार पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली।